नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न काय आहे? हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा आठवडाभराच्या विश्रांतीनंतर घेऊन आलो तुमच्या आवडीचा कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. मंडळी, सध्या सगळ्यांना दिवसा रात्री उठता बसता चालताना एकाच गोष्टीचं स्वप्न पडतंय आणि ती गोष्ट आहे चला हवा येऊ द्या. कारण सगळीकडे आमचीच हवा आहे ना. मला खूप छान वाटतं मंडळी, कारण माणसाचं आयुष्य हे स्वप्नांशिवाय अधुरं असतं. असंच एक स्वप्न मी पाहिलं होतं जेव्हा झी मराठीचा एक कार्यक्रम शूट होत होता आणि तेव्हा मी प्रेक्षकांमध्ये प्रेक्षक म्हणून बसलो होतो. तेव्हा मी स्वप्न पाहिलं होतं की एक दिवस या स्टेजवरती मी असायला पाहिजे आणि सगळ्या दुनियेनं प्रेक्षक म्हणून माझ्याकडे पाहिलं पाहिजे. आणि अर्थातच तुमच्या आशीर्वादानं हे स्वप्न पूर्ण झालं आणि 100 भागांपर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. पण मंडळी, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मुंबईत यावं लागलं, कारण मुंबई ही स्वप्ननगरी आहे, मायानगरी आहे आणि जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो त्या प्रत्येकाची इच्छा ही मुंबई नगरी पूर्ण करते. तर मंडळी, मी आज याच मुंबईतल्या एका नायक आणि नायिकेची कथा तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर भेटूयात आपल्या या कथेतल्या नायकाला, ज्याचं नाव आहे अमित नाईक. तर हे आहेत आपल्या कथेचे नायक अमित नाईक, जे एका कुरिअर कंपनीमध्ये डिस्पॅच मॅनेजर म्हणून काम करतात. अर्थातच ते सुद्धा मुंबईत राहत असल्यामुळे त्यांचीही स्वप्न मोठी आहेत. आता बघायचंय त्यांची कुठली कुठली स्वप्न ते कशा पद्धतीनं पूर्ण करतात. तर कसं आहे ना मंडळी, जसं चहा म्हटलं की साखर आली, मोबाईल म्हटलं की बॅटरी आली, सागर म्हटलं की बाई आली, तसंच नायक म्हटलं की नायिकाही आलीच, नाही का? तर भेटूयात याच कथेतल्या नायिकेला, जिचं नाव आहे मंजिरी नाईक. तर काय, मंजिरी नाईक ही यांची नायिका आहे, पण त्याआधी ती त्यांची सौ आहे, त्यांची पत्नी आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे दोघेही बाजूबाजूला बसलेले आहेत, पण हे मेसेज कोणाला करतात? नाही नाही, वेगळं काही मनात आणू नका. ते एकमेकांनाच मेसेज करतात. याचं कारण एकच आहे, मुंबईमध्ये स्वप्न जरी मोठी असली तरी राहायची जागा छोटी असते ना. तर काय ना मंडळी, या छोट्याशा घरातल्या गर्दीत सुद्धा एकमेकांशी बोलायची ही त्यांनी ट्रिक शोधून काढली, कोड लँग्वेज. हाल कैसा है जनाब का? सांगतो. तन्हाई. बरं. नादान परिंदे घर आजा. इथे काम किती पडल्याने नादान परिंदे घर. आज की रात होना है क्या म्हणे. ओके. आज की रात मरीन ड्राइव पे हम साथ साथ. वा 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 वा, काय आयडिया शोधून काढलीस तू. हे अमू, आपली ती सिरियल आहे ना, घरटे माझे तुझ्या अंगणात. हा, तुझी आणि आईची आवडती सिरियल. त्यात दाखवतात ना, सेम तशी दिसते रे मुंबई. म्हणजे काय भारी आहे. म्हणजे ना, असं तिचा स्वभाव नाही कळत मला. म्हणजे अशी कळली असं वाटतं आणि कळली नाही असंही वाटतं. म्हणजे अशी गंगा जमुनासारखी मिक्स आहे, मिक्स. म्हणजे बघ हा, म्हणजे किल्ला नाही त्याला फोर्ट म्हणता तुम्ही. सायन्स स्टेशनच्या बाहेर शिव अशी पाटी लावली. येणारे ट्रेन जाणारे. का बघतो रे असा? बोल बोल, सुपर बोलतेस. नाही बोल बोल. हे बघा, येणारी ट्रेन जाणारी ट्रेन सेमच दिसतात. बँड्राच्या पुढे रिक्षा का नाही कोणालाच माहित नाही. हे काही सोपी मुंबई आहे का? पण तरी सुद्धा आवडते मला, मस्त आहे. हो, म्हणून तर सगळेजण प्रेमात पडतात तिच्या. यंत्र असताना 24 तास चालू, तशी मुंबई चालू असते. या शहराला एखादं नाव द्यायचं झालं तर काय देता येईल माहितीये? काय? मोहिनी. मोहिनी, वाव. ए अमू, इथे किती जणांनी स्वप्न बघितली असतील ना. मी असं ऐकलं होतं शाहरुखनी पण इथे बसूनच गौरीला सांगितलं होतं, तेरे लिए यही पे घर बनाऊंगा. त्यामुळे इथे जवळ येणार त्याचं घर, बँडस्टँड का कुठेतरी. हा, मरीन ड्राइव्ह पासून बँडस्टँड जास्त लांब नाही. जास्त लांब नाही. हो नाही, आता नाही. हो प्लीज, नाही प्लीज नाही प्लीज. चल मोबाईल. अच्छा जी, हे बघ, हे शाहरुखचं घर. मग माझा फोटो काढ ना प्लीज प्लीज. आई शपथ. अंधारात काय दिसत नाही का? मी दिसते ना. हा, दात 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 दाखव. हा, दिसला आता. हा, दिसली.
आई शंभर अमू कसलं भारी वाटते. काय रे घर फक्त गेट मधनं बाहेर येताना दिसला असता शाहरुख तर काय मज्जा आली असती ना. काय पण केवढी मोठी भिंत आहे, काय किल्ला आहे का याचा. अगं फॅन मंडळी एवढी आहे, त्याला त्रास देतात लोक. खरंय खरंय, किती त्रास द्यायचा. अमू मी असं ऐकलंय सलमान खान पण इथेच राहतो रे कुठेतरी. अगं दोघंही मित्रच होते, काय सांगतो? इथे बाजूलाच राहायला होता हो तो. इथे एकमेका खूप जवळ आता नाही आहे. आता नाही, ही वेळ नाही. प्लीज प्लीज अमू प्लीज. चल ये. हे बघ. आई, शपथ. मला बिलीवच होत नाहीये. रेडी? हा. येस. आई, वा वा. जास्त जवळ जाऊ नको, पटकन आत जाशील, त्याचा भरोसा नाही. काय दिसतंय रे. आई ग कसलं भारी ना अमू. बघ ना आसपासच्या लोकांना कसलं वाटत असेल ना. सकाळी उठायचं, बाल्कनीत यायचं, समोरच्या बाल्कनीत उघडा सलमान खान चहा पितोय. आता काही वागणार नाही अमू तुझ्याकडे. बस. आता ना फक्त एकदा तेंडल्याला भेटायचंय बस. तेंडला कुठे भेटणार तुला आता? अरे तो काय आता शिवाजी पार्कात पण दिसेल फेऱ्या मारताना. कसं काय? रिटायर झाला ना. माझी ना खूप छोटी छोटी स्वप्न आहेत. म्हणजे आपलं 3G नेहमी व्यवस्थित चालू असावं. वाव. हा, एकदा चांगले कपडे घातले आणि घरातून बाहेर पडलं ना की पाऊस पडू नये. ट्रेनमध्ये ना अगदी अगदी कोपऱ्यावरची का होईना व्यवस्थित जागा मिळायला पाहिजे. आणि चल हवा युद्धेचा एपिसोड कधी चुकायला नाही पाहिजे. हा काय मस्त रे. अमू छोटी छोटी स्वप्न तर पाहिजेतच, पण आपण मोठी स्वप्न पण बघायला पाहिजे रे. म्हणजे ना आपण ना असं काहीतरी बाप करायला पाहिजे. माणूस कुठलाही असला ना तर त्यांनी एकदा उडी तर मारायलाच पाहिजे. अशा उडी मारणाऱ्या प्रत्येक माणसाला आमचं एकच सांगणं आहे, मनापासून उडी मारा. एकदा का उडी मारली ना मग त्याची झेप व्हायला वेळ लागत नाही. काय मंडळी, कशी वाटली गोष्ट? मस्त ना. प्रत्येकाला आपल्या जवळची वाटली असेल. काय म्हणता, अजून बघायची आहे? नाही नाही, त्यासाठी तुम्हाला तिकीट काढून सिनेमागृहात जावं लागेल, कारण ही छोटीशी गोष्ट नाही आहे, हा संपूर्ण सिनेमा आहे. SL विजनची नवी प्रस्तुती. सिनेमाचं नाव आहे डबल सीट. तर बोलावत या कथेतल्या खऱ्या नायक नायिकेला. जोरदार टाळ्या अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे यांच्यासाठी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात अंकुश चौधरी आणि मुक्ता यांचं. तर मला जाणून घ्यायचं आहे अंकुश सर की काय आहे डबल सीट? डबल सीट डबल ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही. वा. ज्यांनी ज्यांनी स्वप्न बघितली आहेत, छोटी असतील मोठी असतील, ज्यांना आपली स्वप्न पूर्ण करायची असतील, तर ही फिल्म नक्की बघा. तुमची स्वप्न पूर्ण होतील. कमीत कमी तुम्ही त्या स्वप्नांच्या मागे नक्कीच लागाल आणि जास्तीत जास्त वेळ देऊन तुम्ही ती स्वप्न नक्की पूर्ण कराल, याची मला या डबल सीटमुळे खात्री वाटते. क्या बात आहे, क्या बात. मुक्ता, तुमच्या नजरेतून काय आहे डबल सीट? दोघांनी मिळून बघितलेली स्वप्न, त्यासाठी दोघांनी मिळून केलेले कष्ट आणि त्यासाठी कुटुंब अख्खं मदत करत आहे. तर ह्या एका कोझी प्रवासाची गोष्ट वाटते मला डबल सीट. वा. आणखीन खूप साऱ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. मी दोघांचंही मनापासून स्वागत करतो आणि विनंती करतो, प्लीज तुम्ही आमच्या सोबत बसा. तर मला सुरुवात करायची आहे अंकुश सर तुमच्यापासूनच. मी सुरुवातीलाच पाहिलं की याच्यामध्ये अमित नाईक ही तुमची व्यक्तिरेखा आहे. म्हणजे दुनियादारीतला DSP खूप हिट झाला, जो फायटिंग करायचा. त्याच्यानंतर क्लासमेट आला, त्यातली व्यक्तिरेखा खूप फेमस झाली. पण हा अमित थोडासा वेगळा वाटतो. कसा आहे हा? माझ्यासारखा असं म्हणायला हरकत नाही. खऱ्या अंकुश चौधरी सारखा बहुतेक. खूप गोष्टी मनात ठेवणारा, खूप स्वप्न बघणारा आणि मनापासून सगळ्यांवर प्रेम करणारा, दुसऱ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करणारा, असं म्हणायला हरकत नाही अमित नाईक. अमित नाईक हा प्रत्येक घरामध्ये असलेला मुलगा आहे, ज्याचे खूप स्वप्न आहेत, पण फक्त घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याला बऱ्याच गोष्टी त्याला सॅक्रिफाईस कराव्या लागतात. त्याच्या आवडीच्या गोष्टींना बलिदान द्यावं लागतं. पण तो ते पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो. घरच्यांना सगळ्यांना सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. आयुष्यात मंजिरी नाईकसारखी बायको आल्यानंतर तिला सुखी ठेवण्याचा प्रयत्न करतो. तिची स्वप्न आहे, त्या स्वप्नांबरोबर जगण्याचा प्रयत्न करतो. असा अमित नाईक आहे. वा. आणि मंजिरी कशी आहे? डबल सीट या नावासाठी मागे बसणाऱ्या माणसाला पुढच्यावर खूप विश्वास लागतो. तसं विश्वास टाकून ती त्याच्याबरोबर प्रवास करते आणि
ह्युमरस पण आहे. म्हणजे त्यात प्रॉब्लेम्स असतील, आनंदाचे क्षण असतील, त्यामध्ये तिला एक असा खेळकर स्वभाव आहे, पॉझिटिव्ह स्वभाव आहे. त्यामुळे छान अशी मस्त मुलगी आहे, अशी स्मार्ट. वा. तर सिनेमात तर हे दोघे नवरा बायको आहेत आणि मंजिरीचे जे सासरे आहेत म्हणजे अमितचे बाबा, त्यांना आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पा जोशी यांच्यासाठी. खरं तर बाप्पा सप्टेंबरमध्येच यायचे होते पण ते लवकर आले इकडे. सर, तुमचं हे नाव आता घराघरात फेमस झालेलं आहे चला हवा येऊद्यामुळे की हे बाप्पा जोशी आहेत. तुमच्या एंट्रीला हे आम्ही गाणं वाजवलं, कसं वाटलं सर तुम्हाला? वा, फारच छान वाटलं. आणि काय बोलावल्यानंतर यायला लागतं ना, काय करणार बाप्पाला. मंडळी, कुठलीही स्वप्न जेव्हा आपण बघत असतो ती पूर्ण करण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करतो, पण ती पूर्ण करण्यासाठी जे आपल्याला मदत करतात ते असतात आपले मित्र. तर असेच 2 मित्र सुद्धा या सिनेमामध्ये आहेत जे माझे मित्र आहेत. अतिशय मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो पुष्कर श्रोत्री आणि संदीप पाठक यांचं. मी दोघांनाही विनंती करतो प्लीज तुम्ही आमच्या सोबत स्थानापन्न व्हा. तर आज अंकुश सर आमच्याकडे आलेले आहेत आणि अंकुश चौधरी हे जितके उत्तम ॲक्टर आहेत तितकेच उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहेत हे आम्हाला माहिती आहे. आणि आज SL विजनच्या निमित्तानं ही फिल्म सगळ्यांच्या भेटीला येते. पण झी टॉकीजचा पहिला सिनेमा होता 3.5 आणि तो दिग्दर्शित केला होता तुम्ही आणि सचित पाटील यांनी. तर काय आहे, आमच्या घरात जो एक दिग्दर्शक आहे तो सगळ्यांना माहिती आहे. तर त्यानं सुद्धा एक सिनेमा बनवला आहे सर, तुमच्या सिनेमाच्या जरा जवळ जाणार वाटू शकतो तुम्हाला. तुमचा होता 3.5, त्यांचा सिनेमा आहे 3.5 बघत ना आता त्यांच्या सिनेमामध्ये काय घडणार आहे. तर सर आमचा आहे 3.5 हा सिनेमा. तुमच्या सिनेमात जसे तिघे भाऊ होते तसेच आमच्याही सिनेमात 3 सख्खे भाऊ आहेत ज्यांचे वीग सुद्धा सख्खे आहेत, सेम आहेत. तर गॅरेजमध्ये नट आवळणे ही जरी यांची कला असली तरी आमचे सगळ्यांचेच नट ढिल्ले आहेत हे मी सांगायला इथे विसरत नाहीये. तर भेटूयात या 3 भावांपैकी पहिल्या भावाला, पहिल्या हिरोला, ज्याचं नाव आहे मदन. हॅलो हॅलो, ए झुरळे गॅरेज काय? नाही नाही, ताजमहल. ताजमहल? मग तुम्ही काय शाहजहान आहे का? नाही नाही, मी मस्तानी. ते काय? नाही, मस्तानी त्रास होतो. त्याला नीट सांगा गॅरेज मध्ये फोन लागला का, नाही तर मी तुमच्या दादाला कंप्लेंट करेन हो, तुमची. नाही 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 नाही, दादाला नका सांगू. सांगतो अहो, मी मदन मॅकॅनिक. काय प्रॉब्लेम आहे तुमचा? हा, प्रॉब्लेम असा आहे ब्रेक फेल झालेत. मग त्यात काय होतं, मी पण फेल झालो होतो. ऑक्टोबरला बसवा ना, होईल पास. अरे हे सगळे डोक्यावर पडले, ठेवा बघ. हा, एवढं चिडायला काय झालं? मदन, अरे चंदन, मदन, चंदन, मदन, बोल चंदन. काहीतरी काय? मदन, मंडन, मंडन नाही रे, मटण. मदन. हा मदन, हा, मी गाडीचा एक पार्ट असा शोधून काढलाय जो गाडीला लावल्याबरोबर देशाचं डिझेल वाचतं. कुठला पार्ट? बुच. नीट बोल, नाही तर तेच मारी ना मी. खरंच, हे बघ, हे बुच असं लावायचं, मग पेट्रोलच टाकता येणार नाही, डिझेलच टाकता येणार नाही, म्हणजे
भारताचं डिझेल आणि पेट्रोल वाचेल. वा 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 चंदन, वा वा वा. थँक्यू. काय यार शोध लावलायस तू. दादाला कळलं ना तर तुझी ना स्तुतीच करल तो. दादा 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 हे दादा. दादा सॉरी नाही ऍक्च्युली काय झालं, मी नाही तो माझा भाऊच आहे तो. नाही मी माफी मागतो सर तुमची. नाही काहीच काळजी करू नका, मी व्यवस्थित करतो. मी माफी मागतो, माझा भाऊ आहे सर. हा सत्यपाल फोन घे. मदन चंदन दादा काय चालवलंय तुम्ही? दादा मी रिक्षा चालवली आहे, बाईक चालवली आहे, स्कूटर चालवली आहे. तुला काय पाहिजे दादा? अरे डोक्यावर पडल्यासारखे करू नका. काय चाललं म्हणजे काय केलं तुम्ही? त्या अंकुश चौधरीच्या गाडीची काय वाट लावली तुम्ही? कसा येणार तो माणूस आता इकडे? डबल सीट येतील ना. एवढा सिनेमा केला तर डबल सीट यायला काय प्रॉब्लेम आहे? सर इथे डायलॉग नव्हता सर, मी मुद्दामून टाकला. प्रमोशन सर. नक्की ना. मदन चंदन दादा हे काय आहे? दादा हा आयटम आहे. ऑटोमोबाईलची जाहिरात आहे दादा. तुम्हाला सांगितलं ना मी की मला बायका चालत नाहीत. दादा तसं नाही, म्हणजे बायकांचा राग करतो मी, राग. सत्यपाल साब हे बाईचं पोस्टर घेऊन माझ्या रूम मध्ये काय घालली साब. बघितलं, दादाला बाई नाही आवडत अजिबात. नाही चालत. आता तरी नीट काम करशील का? हा चल गुड नाईट, मी जातो. हे गुड नाईट. काय तू कुठे चालला? काल माझी रात्रपाळी होती, आज तुझी. अरे वेड्या, रात्र का कुणा एकट्याची असते कधी? एक काम करतो. हा बघ, हा कॉईन हा मी असा जोरात उडवेन. हा जर आजच्या रात्रभरात खाली पडला तर मग रात्रपाळी माझी. पण जर हा खाली पडला नाही जमिनीवर तर मग मात्र नाईट तुझी. हा ओके चालेल. आता रात्रभर तो जमिनीवर पडणार नाही. आता सकाळीच. ओके जागा राहा. गुड नाईट. गुड नाईट. तो एक्स्ट्रा कॉईन होता. अरे देवा. ओ माय गॉड, हे राहिलंच. अण्णा तो इटली दे ना. वा वा वा. अन्न नाही, आंटी आहे. स्मूच मी. एक्सक्यूज मी. येस, हे गॅरेज आहे का? बोला ना, तुम्हाला काय पाहिजे? मला ते हे हवंय, वायपर. बोला, कुठले केळ्याचे का बटाट्याचे? काय? वायफर्स? वायफर्स नाही, वायपर. ते नाही का जुरळाला असतात ना दोन असे. अच्छा राजेश खन्ना. राजेश खन्ना नाही हो, ते नाही का रबराचं असतं ते. अच्छा हा, हेच ते. देतो तुम्हाला देतो. हे घ्या हे ला. याला काचा कुठे? मग मला काच पुसायला नकोच आहे. मग घरी फरशी पुसायची आहे. थँक्यू. बाय द वे,
मी अमृता खानावळकर. हा अमृता अमृत अच्छा अच्छा. ती अमृता. ओके बाय. बाय. चंदन, मदन, काय रात्री कोणी कस्टमर आला होता काय? हा एक गाडीत आली होती. बाई गाडी. बाई बाई दादा दादा एक गाडीमध्ये एक बाई होती. ती पैसे न देताच निघून गेली. पैसे न देताच निघून गेली? अरे तुला चुकून निघून गेली ती. म्हणून म्हणतो बायकांच्या नादी लागू नका. साप यहाँ एक पर्स मिली है साहब. पर्स? शोध त्या साहब, पर्स मध्ये. इसके अंदर एक चिट्ठी भी मिली है साहब. चिट्ठी? ओह प्लीज 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 मला तुम्ही तुमच्या कार्यक्रमात घ्या. आपला कृपाभिलाषी संदीप पाठक. काय हे सर? अरे आम्ही घेणार ना तुम्हाला. काय तुम्ही अशा चिठ्ठ्या पाठवता मध्ये? साहब, इसमें एक पेन भी है साहब. पेन? गेली ती गेली, पेन देऊन गेली. अरे ओव्हर ऍक्टिंग. काय चालू आहे तिचं? पेन देऊन आणि इकडे त्यात काहीतरी असणार. शोध. अरे अरे ह्या बॅग मध्ये तर शिल्लक काहीच राहिलेलं नाहीये. एक काम करा, ही बॅग तिला नेऊन द्या आणि पैसे घेऊन या. जा ताबडतोब. सॉरी काका. सॉरी 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 काका. सॉरी. पडू नका. मार दे. पडू नका. काका काय करताय? काका काका काय शोधताय? काका अमृता. काका नाही काका. गुमान काका या पेपरवर सही कर. नाही. आणि ती बाबा गाडी माझ्या नावावर कर. अमृता. एक वेळ बाबा देईन पण गाडी देणार नाही. बाबा गाडी पाहिजे. माझी पेपरवर सही कर. माझी पर्स नाहीये. पण पर्स नाहीये? हो. कोणती पर्स? पर्स ती नाही का बाबा तुम्हाला कोंबून ठेवायचे ज्यात? त्या चाचाला कंटाळून मी तुझ्या पापाला वर पाठवलं. अमृता या पेपरवर सही कर. हो पण पर्स नाहीये ना. पर्स काय आहे? त्यात पेन आहे. पेन आहे? हो. सॉरी काका. पेन नाही. सॉरी. ओ शिट शिट. आजचा पण दिवस वाया गेला. कोणीच नाही. नका लागलं. कोण नव्हता रे इकडं? मुंगूस असेल. मुंगूस? हा. मुंगूस. अमू आमू कोण रे? आयटम रे आपली. ती माझी आहे. तू पावसात मी भिजलो होतो ना, मग ती माझीच आहे. कळलं? हा. अमो. अमुक तमुक. काय नाव तुझं? अमू.
याला यांचा टीव्ही केवढा मोठा आहे ना, इथून इथपर्यंत आहे. 3D पण आहे. मी आहे अमृता. हळू बोलो. काका उठेल ना, इथेच आहे काका. तो मला भीती वाटते खूप त्याची. एक मिनिट, मला सांगा तुम्ही तुमच्या काकाला इतके का घाबरता? माझ्या बाबांनी एक वसियत बनवली. याला ना त्या पेपरवर सही हवी आहे आणि सही मला त्याच पेनने करायची आहे जे माझ्या पर्समध्ये आहे. पण तेच पेन का? कारण ते शाई पेन आहे. शाही पेन तर माझ्याकडे पण आहे. काय सांगतो? हा. मग खोल ना. काय? शॅम्पेन. शॅम्पेन नाही रे, शाही पेन. शाई पेन नाही, शाई पेन नाही. ते आमच्या घराण्याचं शाही पेन आहे. बापरे, किती फालतू आहे रे. हो ना. पुष्करच्या स्टोऱ्या पण बऱ्या असतात. शपथ. पुष्कर, हा. तुम्हाला माझ्या बाबांचं नाव कसं कळलं? पुष्कर. खरं सांग. हा तुझा काका आहे? हो. हा तुला त्रास देतो खूप ना? त्रास देतो. आता हा गेला, हा मेला. तुझ्या तर पायच मोडलाय मी आता. आता कधीच चालू शकणार नाही बघ. हा? या काकात जाम कापूस होता रे. काका होता का कापूस कोंड्या होता? अरे हा कापूस बोंडे. हो काका नाही, मी काका आहे. ए बघता काय रे, बांधा यांना. या रे या. या. आणि त्या अमृताला पण बांधा. अमृताला माझ्यासोबत बांधा. अमृताला माझ्यासोबत. काय चाललंय तुझं? काय चाललंय? बहुत याराना लगता है. आता तुम्हाला कोण वाचवणार? हा हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. नाही हॅलो, हा चेहरा काय? तुम्ही विटा घेऊन कशाला आलाय? तुमची एंट्री नव्हती अशी. अरे नाही, त्या दिवशी 100 एपिसोडला रितेश देशमुख आला होता की नाही, तर मला रितेश देशमुखचा रोल करायचा होता. पण माझी दाढी वाढत नाही आणि सागर कारंडे दाढी करत नाही. त्याच्यामुळे त्यांनी चान्स मारला होता. पण आज मी करणार आहे, विटा घेऊन आलो मी. काय ठरवलं? हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. हे बघ, या विटा बघ. काय झालं? अरे यार, ही विटा नवीन आणले ना, सिमेंट पण जुळलाय, जातच नाही हातातल्या. सुटलं तर काय करावं? मला वाचवा काकापासून. अबे काका मरू दे, हे लहान लेकरू कोणाचं आणलं पहिले सांगा. तुम्हाला मी प्रत्येक वेळेस सांगितलं ना, आता तुम्ही फायनलच्या सीन मध्ये असे लेकर आणत जाऊ नका. धावपळ राहतेस फायनल मध्ये. नाहीये, मी काका आहे काका. हा काका. अरे देवा. इसका खेल शुरू होने से पहले ही खत्म हो गया. अब कौन बचाएगा तुम लोगों को? मला पाहिजे. तुला हे पाहिजे की गाडी पाहिजे? गाडी नको, हे मस्त आहे. मला पाहिजे. ठीक आहे. शाम, खेळ खतम. सत्यपाल, बघताय ना सगळे? सत्यपाल, याचा अर्थ तुझी मिशी फोल्डिंगची. मी परत लावता येते? फोल्डिंगची नाहीये. अरे येड्या, शॉकिंग न्यूज ही आहे की हा सत्यपाल नाहीये, ही सत्यपाली आहे.
भाऊजी दादा ही तुमची वहिनी आहे. उठा वहिनी उठा. हे म्हणजे असं झालं मी नाही त्यातली आणि पोरगी पटवली मी शिकली. ओके एन्जॉय बॉईज. चल बेटा चल ग. दादा दादाचं तर झालं आता आपलं काय होणार. आपलं नाही तुझं तू बघ माझं झालंय. चल बाय चल ग. हाय शपथ हे म्हणजे असं झालं ज्याच्या हाती खानदानाची दोरी तोच पटवतो पोरी. काय अंकुश चौधरी सॉरी सर. बाप्पा सर. सर मनापासून स्वागत. आणि डबल सीट मध्ये तुमची एक वेगळी व्यक्तिरेखा आहे. यांचे तुम्ही पिताश्री आहात, तर कशी आहे ही भूमिका? काय ह्या सिनेमामध्ये 2 प्रकारची लोक आहेत. एक तर स्वप्न बघणारी लोक ह्यांच्यासारखी, आणि ह्यांच्यासारख्या मुलांना वाढवता वाढवता स्वप्न बघायला वेळ नसणारी लोक. वा. त्यामुळे त्या प्रकारचा जो आपल्या आजूबाजूला मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जो बाप दिसतो की तो फार तर काय त्याचं म्हणणं असतं मुलाबाळांना शिक्षण देईन चांगलं, त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी लावली की त्याचं सगळं संपतं. ह्याच्या पलीकडे स्वप्न बघायला किंवा त्याचा विचार करायला त्याच्याकडे वेळच नसतो. अशा प्रकारचा हा बाप आहे या चित्रपटातला. त्याचा चांगला भाग आहे की हळूहळू तो त्या मुलांच्या स्वप्नामध्ये गुंतत जातो. हा त्यातला चांगला भाग आहे. वा. पुष्कर, डबल सीट मध्ये काय व्यक्तिरेखा आहे? डबल सीटमध्ये जो गाडी चालवत असतो ना, दुसरी व्यक्ती मागे बसलेली असते, पण पुढे एक गॅप असते बघ, त्याच्यात 2 लहान मुलं उभी असतात ना, ती आम्ही दोघं आहोत. विनोदाचा भाग सोडा, पण मी आयुष्यात अनेक वेळा पर्सनली अनेकांना मी मोटिवेट केलेलं आहे, इन्स्टिगेट केलेलं आहे. तसं ह्या सिनेमामध्ये अंकुशला, माझ्या मित्राला, चांगल्या गोष्टींसाठी, चांगली स्वप्न बघण्यासाठी आणि ते स्वप्न सत्यात आणण्यासाठी काय प्रयत्न करायचे ह्याच्यासाठी मी त्याला मदत करतो, त्याला इन्स्टिगेट करतो, त्याला मोटिवेट करतो. अशी एक छोटीशी पण महत्त्वाची व्यक्तिरेखा या सिनेमात माझी आहे. वा. संदीप, तुझी काय भूमिका आहे? मी या सिनेमामध्ये ट्रॅफिक पोलीस आहे, जो प्रामाणिक आहे, साधा आहे माझ्यासारखा. आणि माझ्यासारखा. कॉन्फिडन्स दुसऱ्या शब्दात खरा होता. आणि अंकुशचा खूप चांगला मित्र आहे आणि त्याचा शेजारी सुद्धा आहे. आणि तो प्रामाणिक आहे, तर त्याला फॉलो अंकुश करतो त्याच्या प्रामाणिकपणाला, की तो पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहे तरीही तो ट्रॅफिक पोलीस असल्यानंतर सिग्नल अनेक जण तोडतात, पण तरी तो त्यांच्याकडून पैसे घेत नाही, म्हणजे तो भ्रष्टाचार करत नाही, असा तो पोलीस आहे. वा. थुकरेटवाडी गावात आल्यानंतर एक वेगळा स्ट्रगल असतो सगळ्यांचा, जो त्यांना करावा लागतोच. तो काही चुकलेला नाहीये. जसा होम मिनिस्टर असतो तसा आमच्याकडे पण असतो आमचा होम मिनिस्टर. तिकडे आदेश भाऊजी असतात, इकडे संदेश भाऊजी आहेत, संदेश वांदेकर. बघूयात त्यांना तुमच्या बरोबर आता कोणता खेळ खेळायचा. मी तुम्हाला खरं सांगतो सर, मी येणार नव्हतो, पण तुमच्या इतक्या प्रेरणादायी गोष्टी ऐकल्या ना, मी म्हटलं नाही, बाकीचे 2-4 असे मागं टाकले, म्हटलं मी आज जातो. डोकं झालं की नाही यार, आपण काहीतरी केलं पाहिजे यार, यांची कला लोकांसमोर गेली पाहिजे. म्हणजे आता मला असं वाटलं की आता तुमच्याकडनं काही एक चित्र काढून घ्या, म्हणून मी आलो. मुक्ताताई चांगलं चित्र काढतात, म्हणजे मी पण बघितलेलं आहे. संदीप पाठकने जर म्हणजे तो स्वतःच रंगीला माणूस आहे, आणि बाप्पाने तर इतके लोक रंगवले आहेत स्वतः की ते काहीही करू शकतो. आणि खास म्हणजे अंकुश चौधरी यांचं चित्र इतक्या पोरींनी इतक्या वेळा काढलेलं आहे की ते स्वतः चित्रकार झालेले आहेत. ओके, साहित्य. वा, क्या बात आहे. बघा आता आपल्याकडे साहित्य आलेलं आहेत, आपले कॉन्टेस्टंट रेडी आहेत. तर आता प्रत्येकाकडे जो विषय दिला तो पण माझ्याकडे आलेला आहे. हा विषय मी फार गुप्त पद्धतीने गुप्त आता मला पहिल्यांदा बघावं लागणार काय काय लिहिलेलं आहे. मुक्ताजींचा हा मुक्ताजींसाठी आलेला आहे. हा आहे मुंबईची लोकल. मुंबई लोकल म्हणजे मला असं, मी एकदा तुमच्या एंट्रीमध्ये असं ऐकलं होतं की जेव्हा तुम्ही पुण्यावरून आला मुंबईत तेव्हा लोकलला खूप घाबरत होत्या, आणि एकदा तुम्ही पडल्या पण होता म्हणजे लोकलमध्ये. म्हणजे आज बदला घेऊन घ्या, हे अजिबात काळजी करू नका. अंकुशजीसाठी काय विषय आहे ते बघूया. 1 मिनिट. अंकुशजीसाठी विषय आहे, वा एकदम सोपं. क्या बघा, तुमचं स्वप्न सर घर. वा वा वा. अंकुशजींचं घराचं स्वप्न होतं म्हणून कदाचित त्यांना घर विषय मिळालेला आहे. वा बाप्पाजी,
तुमच्यासाठी निघालाय क्या बात है घोडा. तुम्ही जरा काहीतरी घोड्याशी संदर्भात या चित्रपटात काम केलं आहे असं आम्हाला कळलं, म्हणून तुम्हाला घोडा हा विषय दिलेला आहे. बघता एक मिनिट, आता फक्त हा विषय तुमच्या हातात ठेव. तर आता आपल्याकडे हे सगळं साहित्य आहे, मागे ब्रश आहेत. तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की आत्ता तुम्हाला काय कलर बिलर त्या प्लेटवर काढायचे आहेत ते काढून घ्या. एकदा चित्र काढणं सुरू झाल्यावर तुम्हाला ब्रशला हात लावता येणार नाही. तो ब्रश तुम्ही तोंडात धरून हे सगळं चित्र काढायचं आहे. ओके, तुमची वेळ सुरू होते आता. मला डायनोसॉर आवडला. माझा खरं हा घोडा आहे. रिझल्ट आपण बघू शकतो. मुंबई लोकल असा त्यांना विषय आला होता मुक्ताजींना, आणि त्यांनी ही लोकल काढलेली आहे. जरा पर्स्पेक्टिव्ह वगैरे जरा हा, पण 3D चा इफेक्ट घेण्याचा प्रयत्न. 3D चा इफेक्ट असलेली ही एक लोकल. मला असं वाटतं की ते पावसाळ्यात लोक मशरूम्स वगैरे आता हा खास सीझन मधली. क्या बात आहे. हे सोपं नव्हतं, हे आपल्याला वाटतंय गंमत, पण हे सोपं नव्हतं. एकदा जोरदार अंकुशजींचं घर हा विषय आलेला होता. एक सॅटेलाइट पण उडतं नाही तर दिसतं आपल्याला. एक सॅटेलाइट घराच्या वर टेक्नॉलॉजी असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये. पण बघा म्हणजे कसं पद्धतीचं घर केलंय सरांनी, तुम्हाला आवडलं असेल हे घर. म्हणजे बाप्पाजी समोर या. साधारण संध्याकाळनंतर माणसांचे हात थरथरतात, यांचा ब्रश पण आणि काय ते कळावं म्हणून मी बाण केलं. अच्छा, बाण दाखवला. कन्फ्युजन नको. हो ना, क्या बात आहे. पण म्हणजे काय अश्मयुगीन कालामध्ये अशा प्रकारचं एक चित्र काढलं जातं. त्यानंतर बाप्पाजींनीच काढलं. कलरफुल असा घोडा, वीररस दाखवणारा कलर पण त्यांनी वापरलेला आहे. असं ऍडजस्ट करून खूप बोललो सर. चला, पहिली फेरी पार पडलेली आहे. आता आपल्याकडे 2 दिग्गज. तेच ब्रश वापरायचे का? हो, नाही, दुसरे ब्रश आहेत ते आम्ही तुम्हाला धुवून देऊ. डेटॉल मध्ये टाकून दे पाहिजे असेल, टेन्शन नाही. संदीपजींसाठी विषय आलेला आहे चौकातला सिग्नल. क्या बात आहे. म्हणजे पण तो का मिळालाय त्याचं एक कारण आहे, कारण या सिनेमात तुम्ही ट्रॅफिक हवालदार अशी एक भूमिका करताय तुम्ही. आता पुष्करजींच्या वाटेला काय आहे हे आपण बघितलं पाहिजे. कोणतरी वा वा वा, पिक्चरचं नाव एकदम सोपं. इतकं अरे या माणसाला कठीण द्यायला पाहिजे होतं काहीतरी. सायकल दिली यार. पिक्चरचं नाव डबल सीट आहे, त्याच्यामुळे त्यांना सायकल असा विषय आला. पिक्चरचं नाव डबल सीटला पण सायकल दिली. घ्या सर. बघा, चूज यू आईज. चला, तर वेगवेगळे ब्रश वापरा. कोणाचा उपास असू शकतो याची आम्ही काळजी घेतलेली आहे.
सिग्नल काढायचा होता आणि त्यांना ट्रॅफिक हवालदार न सांगताही त्यांनी स्वतःच्या व्यक्तिरेखेवर ज्यांनी कॉन्सन्ट्रेशन केलं आणि न सांगताही त्यांनी स्वतःची भूमिका तिथे दाखवलेली आहे. त्यांनी ते 3 कलर जर यूज केले नसते तर आपण किती शोधत राहिलो असतो. काय थोडीशी सायकल पंक्चर झालेली आहे टायर तिचे आणि खूप दिवस उपवास केलाय त्या सायकलने असं मला ते वाटतं. म्हणजे एक पिक्चर आला होता सर, एलिझाबेथ एकादशी, याचा येऊ शकतो एलिझाबेथ उपाशी. पण पुष्कर, तुम्ही हे तोंडाने चित्र काढलं तरी हे सुंदर आहे. मला एकदा बघायचं पुष्कर नुसतं नॉर्मल हाताने काढतील तर काय गंमत येईल. तुमच्या आवडीचं कुठलंही एक रेखाटन आम्हाला बघायचं. ऍक्च्युली मला कार्टुनिस्ट व्हायचं होतं. कार्टुनिस्ट व्हायचं होतं. सो आपण आता हे सायकलच कार्टून बघितलं का? पुष्करनी जे चित्र काढलेलं आहे ते सगळ्यांच्या लक्षात आलं असेल कुणाचं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांनी हे चित्र काढलेलं आहे आणि जे स्वतः खूप मोठे व्यंगचित्रकार होते, त्यांच्या हातात खूप मोठी जादू होती आणि पुष्करनी आज त्यांचं हे चित्र काढलं. जोरदार टाळ्या पुष्करसाठी. तर मंडळी, डबल सीट या सिनेमाच्या निमित्तानं आज माझ्याकडे सगळी टीम आलेली आहे या सिनेमाची. पण कसं आहे ना, डबल सीट सिनेमा आहे, एवढी सगळी स्टारकास्ट आहे, उद्या आणखीन लोक येणार आहेत, त्यामुळे ही सगळी धमाल एका एपिसोडमध्ये संपणारी नाही आहे आणि आम्हाला सुद्धा ती संपवायची नाही आहे. मी सगळ्यांना विनंती करणार आहे की उद्याच्याही भागात प्लीज तुम्ही आमच्यासोबत राहा, आम्हाला खूप आनंद होईल. तर भेटूयात उद्याच्या भागात याच सगळ्या कलाकारांच्या सोबत. बघायला विसरू नका तुमचा आवडता कार्यक्रम चला हवा उद्या.